नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 100 दिवस 100 औषधं जे मी तुम्हाला सांगत आहे, या सिरीज मधील आजचा जो दिवस आहे हा आहे 44वा. आणि आजही आपण एका बुरशीनाशकाबद्दल माहिती करून घेणार आहोत. जे बुरशीनाशक बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहित आहे, त्याचा उपयोगही माहित आहे, वापरलेले आहे, परंतु एक सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये इन डिटेल आपण बघणार आहोत त्याचा मोड ऑफ ऍक्शन काय आहे, कोणकोणत्या आपल्या रोगांवरती ते चालतं, म्हणजे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांपासून हे आपल्याला बचाव करतं किंवा आपल्याला रोग आल्यानंतर हे कव्हरेज देतं, तेही बघणार आहोत. त्यामध्ये घटक कोणता आहे, त्या घटकाचा ग्रुप कोणता आहे, कोणत्या ग्रुपशी ते बिलॉंग करतं, किती टक्के आहे, त्याचा मोड ऑफ ऍक्शन, नंतर त्याचं जो फॉर्म्युलेशन आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये येतं, किती दिवस चालतं, काय, हे सगळं आपण बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ मोठा होणार आहे, लेंदी होणार आहे, शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, सुरुवात करूया. ह्या बुरशीनाशकाचं नाव आहे साफ. साफ, बरोबर. हे बनवलेलं आहे युपीएल कंपनीने. युपीएलची औषधं अतिशय ब्रँडेड आहे, रिझल्ट देतात. तर साफचा जो मोड ऑफ ऍक्शन म्हणतो आपण, तो तो आहे स्पर्शजन्य प्लस आंतरप्रवाही. आता स्पर्शजन्य प्लस आंतरप्रवाही म्हणजे काय, की जर आता स्पर्शजन्य मी पहिल्यांदा सांगतो, जर तुम्ही हे औषध मारलं, जिथं पडलं, फवारा जिथं पडला, जिथं औषध तुमच्या झाडावरती पोहोचलं, तिथंच ते काम करतं, तिथीलच बुरशी मारतं, तेथीलच रोग तुमचा कव्हर करतं. जर आंतरप्रवाही आहे, आता स्पर्शजन्य समजलं, हे दोनही मोड ऑफ ऍक्शन मध्ये काम करतं. म्हणजे काय स्पर्शजन्य, जे मी आता सांगितलं तुम्हाला. आता आंतरप्रवाही म्हणजे काय, की झाडाच्या, आता उदाहरणार्थ हे झाड आहे असं तुम्ही समजा, बरोबर. ही जमीन आहे, या मुळा आहे. मुळांपाशी जर तुम्ही ड्रेंचिंग केली तर मुळांकडनं ते शेंड्यापर्यंत पोहोचतं. जर तुम्ही फवारा मारला, शेंड्यावरती, पानावरती पडलं, तर पानापासून मुळांपर्यंत उतरतं, जमिनीमध्ये पसरतं, बरोबर. जमिनीमधील बुरशीही मारतं, मुळाच्या कडेकडेला ज्या बुरशी असतात त्याही मारतं. पानांवरती जर काही ठिपका असेल, भुरी असेल किंवा करपा असेल तर तोही कव्हर करतं. हे झालं आंतरप्रवाही. आंतरप्रवाही जिथं जिथं येतो मित्रांनो, तिथं तिथं दीर्घकाळ नियंत्रण येतं. कारण काय, की पूर्ण झाडामध्ये ते शोषून घेतलेलं असतं, ते टिकून राहतं, म्हणजे दीर्घकाळ परिणाम भेटतो. जर स्पर्शजन्य असेल तर जलद परिणाम भेटतो. आता जलद परिणाम का बरं, की संपर्कात आलं की ते त्याचा कार्यक्रम चालू करतं. करपा असो, डावणी, भुरी, तांबेरा पार तुमचा भुरी असो, त्यानंतर ठिपका असो, मुळकूज असो, फळकूज असो, सगळं कव्हर करायला स्टार्ट करतं. आता हे जे बुरशीनाशक आहे मित्रांनो, याचा ग्रुप कोणता आहे, बेन्झिमिडाझोल, बरोबर. बेन्झिमिडाझोल हा एक ग्रुप आहे, आणि डायथायोकार्बोमेट. बेन्झिमिडाझोल आणि डायथायोकार्बोमेट हे दोन ग्रुपशी बिलॉंग करतं. कारण काय, की ह्यामध्ये दोन कंटेंट आपल्याला बघायला भेटतात. कार्बन डेन्झिम 12% आणि मॅन्कोजेब 63%. डायरेक्ट किती, 63%. कार्बन डेन्झिम 12%, मॅन्कोजेब 63%, हे दोन घटक बघायला भेटतात आपल्याला. आता WP फॉर्म्युलेशनचे भेटतात. आता हे दोन घटक आपल्याला बघायला भेटतात, कार्बन डेन्झिम 12%, मॅन्कोजेब 63%. यानंतर हे औषध जे आहे, हे आपण तीनही प्रकारे वापरू शकतो. याची आपण झाडावर फवारणी करू शकतो, ड्रीपद्वारे म्हणा, किंवा आपण एक बादलीच्या साहाय्याने, एका डब्याच्या साहाय्याने काही माप करून त्याची आळवणी करू शकतो, ड्रीपद्वारे आळवणी करू शकतो. त्यानंतर बीज प्रक्रियेसाठी वापरू शकतो आपण. जर उदाहरणार्थ कांद्याचं आपण बियाणे टाकता, रोप टाकता, कांदा पेरणी करता, तर त्या बियाण्यालाही हे औषध आपण व्यवस्थित पद्धतीने चोळून बीज प्रक्रिया करू शकतो. आता याचं वापरायचं प्रमाण किती आहे मित्रांनो, 2 ग्रॅम औषध प्रति 1 लिटर पाण्यासाठी आपण वापरू शकता. फवारणीसाठी, आळवणीसाठी हे प्रमाण आहे 2 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यासाठी, बरोबर. आता काय बघितलं आपण, की साफ याच्यामध्ये दोन घटक आहे, कार्बन डेन्झिम, मॅन्कोजेब 12%, 63%. आळवणी करू शकता, फवारणी करू शकता, बीज प्रक्रियाही करू शकता. आता मित्रांनो, आता काय बघायचं, की हे साफ कोणत्या रोगांवर काम करतं, कोणकोणते रोग असेल तर आपण मारू शकता. आता करपा, करपा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो. करपा 3 प्रकारचा असतो. पहिला जांभळा करपा, काळा करपा, तपकिरी करपा. जांभळा करपा जो आहे तो येतो आपल्या अल्टरनेरिया पोरी नावाच्या बुरशीमुळे. काळा करपा येतो कोलिडोट्रियम नावाच्या बुरशीमुळे. आता जो तपकिरी करपा असतो तो येतो स्टेम फिलियम नावाच्या बुरशीमुळे. त्या तीनही प्रकारच्या करप्यावरती हे औषध अतिशय छान प्रकारे काम करतं. आता तांबेरा रोग जो असतो, गव्हासारख्या पिकावरती तांबेरा रोग येतो मित्रांनो. असा तांबडा झाडाचा कलर तांबडट होऊन जातो. शेंडे असे जे आपण म्हणतो, की ओंबी फेकल्यानंतर जे ओंबीचे शेंडे असतात, केस केस असतात ते ओंबीचे, ते तांबेरे तांबडट कलरचे होऊन जातात, भुरके पडतात. आता फळकूज असो, मिरची सारख्या, टोमॅटो सारख्या पिकांवरती फळकूज दिसून येतो आपल्याला. फळं कुजतात, मुळा कुजतात. फळकूज असो, मुळकूज असो, डावणी, भुरी, ठिपका, लिप स्पॉट, बरोबर. आता लिप स्पॉटचाही बऱ्याचशा पिकांवरती, भुईमुग असो, टोमॅटो, मिरची, भात
यासारख्या पिकांवरती हे औषध तुम्ही मारू शकता. कांद्यावरती मारू शकता, गव्हावरती मारू शकता, मिरची, टोमॅटोला मारा, भाताला मारा, कापसाला मारा, भुईमुग मारा. आता काय मारायचं, औषध आणलं, त्याचं कंटेंट माहिती झालं, हे रोग आले याच्यासाठी मारायचं. या पिकांवरती तुम्ही औषध आणलं, मारलं, आता एक लाईक मारा. लाईक मारा मित्रांनो. हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट मध्ये लिहा. जर तुम्हाला काही शंका असेल, एखाद्या औषधाबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा देताना माहिती काही एखादी गोष्ट राहून गेली असेल त्याबद्दलही माहिती पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिहा, कमेंट करा. आणि मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकला तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजासहजी मिळेल. धन्यवाद.